हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला मेसेज करा. खूप अर्जंट असेल तर कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा जळगाव प्राध्यापक भरती 2026. मित्रांनो, 96 प्लस पूर्णतः पोस्ट आहे. खूप मोठी जाहिरात आहे आणि हे महाविद्यालय नॅक मूल्यांकन A+ श्रेणीमध्ये येतं. याचा अर्थ की या ठिकाणी जे प्राध्यापक CSB वर काम करणार आहे त्यासाठी इथे बरेच पोस्ट पुढे चालून बसणार आहेत. अनुदानित विभाग तासिका तत्वावर 415 प्लस नुसार कायमविंदानित पदवी व पदव्युत्तर विभाग व्यवस्थापन विभाग कायमविंदानित अधिक पोस्ट आहेत. मित्रांनो, महात्मा गांधी शिक्षण मंडळ डॉक्टर दादासाहेब डॉक्टर सुरेश जी महाविद्यालय पाटील महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव या जाहिरातीनुसार विषय व सहाय्यक प्राध्यापक पद संख्या याचं पूर्ण विश्लेषण आपण खाली सोप्या भाषेमध्ये करून घेणार आहात. चला तर पाहूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनेलवर एक नवीन आणि अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातील या विद्यापीठातील KBC NMU अंतर्गत प्राध्यापक पदाच्या शोधात असाल तर आजची ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि मोठी ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील एका नॅक A नामांकित महाविद्यालयात थेट मुलाखती वॉकिंग इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या भागामध्ये अनुदानित ग्रँटेड तासिका तत्वावर आणि कायम विनानुदानित नॉन ग्रँट अशा दोन्ही प्रकारच्या जागा आहेत. यासोबतच यात फक्त प्राध्यापकांच्याच नव्हे तर शिक्षक उत्तर नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांच्याही जागा आहेत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. महाविद्यालयाची माहिती सर्वात आधी पाहूया की ही भरती कुठे होत आहे. ही जाहिरात महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या महाविद्यालयाला नॅक मूल्यांकन A+ श्रेणी दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे येथे काम करणे ही एक उत्तम संधी मानू शकता. ही आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 करता ही जाहिरात असून यासाठी थेट मुलाखती होणार आहेत. तर आता आपण वळूया कोणत्या विभागाला किती जागा आहेत ते सविस्तर पाहूया. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, सगळ्यांची जाहिरात जी आहे, जेवढे महाविद्यालय आहेत तेवढ्या सगळ्या महाविद्यालयांची जाहिरात जे आहे CSB वर वॉकिंग इंटरव्ह्यू मध्येच होत आहे. याचा अर्थ की गव्हर्नमेंटचा काय विचार आहे काही समजत नाहीये. मित्रांनो, काय परमनंट पोस्ट कधी भरणार अजून पण कुणाला समजत नाहीये की खरंच CSBच्या पोस्ट भरल्यानंतर परमनंटच्या 1 वर्षासाठी पोस्ट थांबल्या जातील का खरंच पुढे ही पोस्ट मधीच बंद करून किंवा जे परमनंटच्या पोस्ट असतील त्या सोडून हे CSBच्या पोस्ट दिल्या जातील, त्यांना मान्यता दिलेली असेल. याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट्स मध्ये देऊ शकता. हे खरं असू शकतं का किंवा भरणारच नाहीत हे बी खरं असू शकतं का? मित्रांनो, MPSC जाहिरात क्रमांक 114-115 सहाय्यक प्राध्यापक गट अ व अधिव्याख्याता गट ब पदाकरिता विषय हिंदी, मराठी, इंग्रजीची जाहिरात 2023 ची जाहिरात आली होती. त्याची डेट 4 जुलैला एक्झाम होणार आहे. मित्रांनो, मराठी, हिंदी यांची डेट खूप लवकर कधी पण येऊ शकते. तुमच्याकडे फक्त 1 महिन्याची सवलत असणार आहे. याचा अर्थ की 4 जूनला गव्हर्नमेंट MPSCचं परिपत्रक पडलेलं आहे आणि 4 जुलैला एक्झाम आहे. याचा अर्थ की तुमच्याकडे फक्त 1 महिना राहणार आहे. तर वेळ वाया घालू नका. विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र या विषयासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिक्षणशास्त्र आणि इतिहाससाठी टेस्ट सिरीज आहेत. या सगळ्या विषयाच्या पण टेस्ट सिरीज आहेत. ऑनलाईन एक्झाम होणार आहे. मित्रांनो, तर तुम्हाला या विशेष मार्गदर्शन कोर्स मध्ये काय उपलब्ध करून देण्यात येणार आहे? सर्व घटकांचे PDF नोट्स दिले जातील. सर्व घटकांचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट लेक्चर या लिंक दिली जाईल. सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील. परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल.
सरावासाठी 10 टेस्ट सिरीज दिले जातील. याचा अर्थ की एमपीसी साठी 11 टेस्ट सिरीज दिले जातील. मित्रांनो 11 याने की 1100 प्रश्न एका टेस्ट सिरीजमध्ये 100 प्रश्न असतात. याचा अर्थ असा होतो की तुम्ही ऑनलाईन एक्झाम देत आहात. तुमचा वेळ खूप महत्वाचा असतो. 200 मार्काचा पेपर आहे आणि 50 मार्काची इंटरव्ह्यू आहे. 250 मार्काचं एमपीसीचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा 200 मार्काला फक्त 60 मिनिटाचा वेळ आहे आणि कम्प्युटर वाईज परीक्षा असल्यामुळे तुमचा वेळ खूप महत्वाचा आणि सही दिशा सही मार्गदर्शन हे तुम्हाला फक्त हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर भेटणार आहे. प्रत्येक रविवारी विशेष मार्गदर्शन सत्र घेतलं जाईल. मित्रांनो तुमचा अभ्यास किती झाला आहे यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, कुठली स्ट्रॅटेजी वापरला पाहिजे, किती अभ्यास कसा करायला पाहिजे, किती वेळ अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही किती अभ्यास केलाय या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रश्न सोडते वेळेस कम्प्युटर वाईज प्रश्न सोडते वेळेस सुद्धा तुम्ही प्रश्नांना कसं समजून घेणार आहात हे पण पाहिलं पाहिजे. मित्रांनो 100 प्रश्न आहेत आणि मिनिट आहेत फक्त 60. यासाठी वेळ वाया घालू नका. विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. तुम्ही या व्हॉट्सअपच्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता आणि सखोल अभ्यास, परिणामाची हमी आणि यशाची खात्री तुम्हाला हिंदी साहित्य दीप तथा ऑल एक्झाम कट्टा ऍप द्वारे तुम्हाला भेटू शकते. प्ले स्टोर वर जा, ऑल एक्झाम कट्टा ऍप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. मित्रांनो सेट नेट 2026 साठी पेपर 1 आणि 2 विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र तथा टेस्ट सिरीज पण दिलेल्या आहेत. नेट एक्झाम तुमची ऑनलाईन होणार आहे. पेपर 1 घेत असाल तर 1700 रुपये फीस आहे. फक्त पेपर 1 घेत असाल तर 1700 रुपये फीस आहे आणि पेपर 2 हिंदी, मराठी, इंग्रजी घेत असाल तर 2000 रुपये फीस आहे. तर दोन्ही जर घेत असाल सोबत घेत असाल तर फक्त 3000 रुपये फीस आहे. मित्रांनो 3000 मध्ये तुम्हाला नोकरी लागते आणि 3000 मध्ये तुम्ही नोकरीसाठी तत्पर आणि क्वालिफाईड होऊ शकता. 100% तुम्हाला गॅरंटी के साथ गॅरंटीने सांगू शकतो तुमचा रिझल्ट 100% येणार म्हणजे येणार. एवढी तयारी आपण केलेली आहे. पूर्ण पीडीएफ नोट्स मध्ये 3-3.5 हजाराचे पीडीएफ आहेत. टोटल 5 ते 7,000 प्रश्न असे काढलेले आहेत जे विशेष प्रश्न आहेत, जे परीक्षा अभिमुख नवीन अभ्यासक्रमानुसार समाविष्ट प्रश्न आहेत. मित्रांनो फक्त त्यात तुम्हाला 160 प्रश्न जरी बरोबर आले तरी तुम्ही क्वालिफाईड होऊ शकता. 5,500 हजार प्रश्नामधून तुम्ही फक्त 160 प्रश्न 100% घेऊ शकता. 1 आणि पेपर 2 मध्ये सेट आणि नेट मध्ये आणि हिंदी एमपीएससी जाहिरात क्रमांक 114 आणि 115 मध्ये गट क्रमांक अ आणि गट क्रमांक ब यामध्ये वेळ वाया न घालवता अभि नाही तो कभी नाही या गोष्टीचा विचार करा. मित्रांनो फक्त 1-2 हजार रुपये तर तुमचे असे खर्चून जातात. मित्रांनो 2-3 हजार रुपये असे खर्चून जातात. परंतु तुम्हाला 2-3 हजारामध्ये जर नोकरी लागत असेल, तुम्हाला तर माहिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये की सध्या रेट किती चालू आहे. असिस्टंट प्रोफेसर असेल या अ गटातील असेल या ब गटातील अधिव्यक्ता असेल, ज्युनियरसाठी असेल किंवा सिनियरसाठी असेल, तुम्हाला रेट किती माहिती आहे हे पण माहिती आहे. मित्रांनो तुम्ही वेळ वाया न घालवता इंटरव्ह्यूची तयारी, अभ्यासाची तयारी, पुढं इंटरव्ह्यू कसा द्यायचा, डेमोची तयारी कशी करायची याचं सर्व विश्लेषण जे आहे हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. तर पाहूया, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वेळ वाया न घालवता अभि नाही तू कभी नाही या गोष्टीचा विचार करता पुढे जा. हा नंबर आहे, माझ्या नंबरला कॉल करा. अनुदानित महाविद्यालय तासिका तत्वावर सीएसबी ह्या लक्षात ठेवा. सीएसबी ची जाहिरात आहे. याचा अर्थ ज्या ठिकाणी 3 पोस्ट आहेत त्या ठिकाणी 1 परमनंटची पोस्ट बसू शकते. मित्रांनो सर्वात आधी पाहूया अनुदानित ग्रँटेड विभागातील तासिका तत्वावर जागा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सीएसबी साठी की तुमचा एक्सपिरियन्स काउंट केला जाणार आहे. 9 महिन्याचा एक्सपिरियन्स यानी की 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. याचा अर्थ की तुम्हाला एपीआय स्कोर मध्ये 1 मार्क वाढणार आहे. राज्यशास्त्र 2 जागा आहेत, भूगोल 4 जागा आहेत. याचा अर्थ की भूगोलची 1 पोस्ट परमनंटची बसू शकते. रसायनशास्त्र 2 जागा आहेत, वाणिज्य कॉमर्स 2 जागा आहेत, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स 4 जागा आहेत. अर्थशास्त्राची पण इथे 1 पोस्ट बसू शकते. तुम्ही तयारीला लागू शकता. पदार्थ विज्ञान फिजिक्स 6 2 पोस्ट बसू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स 8 इथं 3 पोस्ट बसू शकतात. मित्रांनो 2 पोस्ट प्लस 2 सीएसबी बसू शकतात. प्राणीशास्त्र झुलॉजी 3 पोस्ट बसू शकतात. 2 प्लस 3 बसू शकतात. फुल टाइमच्या पोस्ट बसू शकतात. कायम निमदानित पदवी आणि पदव्युत्तर. मित्रांनो कायम निमदानित तत्वावर जरी तुम्ही काम करत असलात, जरी इथे जागा निघाल्या ह्या 2-3 पोस्ट निघाल्या तर तिथे तुमचा विचार केला जाऊ शकतो. तुम्ही एका संस्थेमध्ये काम करत आहात. त्यामुळे आता पाहूया कायम निमदानित परमनंट नॉन ग्रँट विभागात यूजी आणि पीजी लेवलला जागा येथे विविध विषयासाठी आहेत. कला व वाणिज्य, मराठी 1, इंग्रजी 1, राज्यशास्त्र 1, वाणिज्य 1, अर्थशास्त्र 1, हिंदी. मित्रांनो आपल्या हिंदी साहित्य दीप विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी इथे 2 महत्वाच्या जागा आहेत. त्यामुळे नक्की प्रयत्न करा. विज्ञान शाखा भूगोल 2, पदार्थ विज्ञान 2, इलेक्ट्रॉनिक्स 2, प्राणीशास्त्र 2, रसायनशास्त्र 2, मॅथमॅटिक्स 2, संगणकशास्त्र कम्प्युटर सायन्स 2, वनस्पतीशास्त्र बॉटनी 2, सूक्ष्मजीवन मायक्रोबायोलॉजी 4 आणि जैवतंत्रज्ञान
2 जागा आहेत. व्यवस्थापन विभाग कायम निमदानित मित्रांनो, ज्यांचे शिक्षण मॅनेजमेंट कम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये झालेले आहेत त्यांच्यासाठी ही बंपर भरती आहे, जागा आहेत. बीबीए 5 सहाय्यक प्राध्यापक पाहिजे. बीसीए सर्वात जास्त 14 जागा सहाय्यक प्राध्यापक पाहिजे मित्रांनो. बीसीए MBA 6 पदे आहेत. यात एक प्राध्यापक, एक सहयोगी प्राध्यापक यानी की प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसरच्या 4 जागा आहेत. MCA मित्रांनो, MCA साठी 6 पदे आहेत. यात प्राध्यापक, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर 4 जागा आहेत. शिक्षकोत्तर कर्मचारी नॉन टीचिंग स्टॉप जे उमेदवार प्रशासकीय कामासाठी नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे ते संधी आहे. प्रयोगशाळा सहाय्यक लॅब 2 पदे आहेत. शिपाई 5 पदे आहेत. मुलाखतीसाठी तारीख आणि नोंदणी मित्रांनो अत्यंत महत्वाचे आहेत. तर मित्रांनो, ह्या होत्या जागा. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मुलाखतीची तारीख, नियोजन, वॉकिंग इंटरव्ह्यू. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी गुरुवार 11 जून 2026 11/6/2026 रोजी थेट मुलाखतीसाठी स्वयं खर्चाने उपस्थित राहावे. मुलाखतीची वेळ सकाळी 10:30 वाजता. सर्वात महत्वाची 8 नोंदणी. मुलाखतीला जाण्यापूर्वी तुम्हाला तुमचे नाव नोंदणी रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे. ही नोंदणी मुलाखतीच्याच दिवशी सकाळी 8 ते 10 वेळेत महाविद्यालयाच्या प्रतापगड इमारतीमधील कार्यालय क्रमांक 6 मध्ये होणार आहे. त्यामुळे 10:30 ची वाट न पाहता सकाळी 8 वाजताच महाविद्यालयात पोहोचावे. नियम आणि अटी आता पाहूया. पात्रता आणि अटी काय आहेत. पात्रता अनुदानित शिक्षक आणि प्राध्यापक संवर्गासाठी शैक्षणिक पात्रता UGCच्या शासन आणि कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ KBC जळगाव यांच्या नियमानुसार राहील. म्हणजेच PG, सेट नेट, PhD, मॅनेजमेंट कोर्सेस, BBA, BCA, MBA, MCA अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता नियमानुसार असेल. कागदपत्रे मुलाखतीला येताना तुमच्या अद्ययावत बायोडाटा, ऍप्लिकेशन, मूळ शैक्षणिक कागदपत्रे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याच्या 2 झेरॉक्स प्रती संच सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही महाविद्यालयाच्या या वेबसाईटवर भेट देऊ शकता. तर मित्रांनो, ही होती चोपडा येथील दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकोत्तर भरतीची संपूर्ण माहिती. जळगाव जिल्ह्यातील नोकरी करू इच्छित उमेदवारासाठी ही एक अत्यंत उत्तम संधी आहे. विषयानुसार 11 जून 2026 ला सकाळी 8 वाजता नाव नोंदणी नक्की करायला पोहोचा. तुमच्या ओळखीतील जे उमेदवार या पदासाठी पात्र आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. मित्रांनो, कुणाचं ना कुणाचं काम तिथं व्हावं हाच माझा उद्देश आहे. तुम्ही असा विचार करू नका, असा संकुचित विचार करू नका की माझंच काम झालं पाहिजे, मीच तिथे एकटाच गेलो पाहिजे. हे साफ चुकीचं आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, ज्याचं काम होणार आहे त्याचंच तिथं काम होणार आहे असं असू शकतं. तुम्ही जे विचार केलाय ते तिथं होणार नाही. मनामध्ये कुठला भेदभाव न ठेवता तुम्ही मित्रांना, उमेदवारांना हा व्हिडिओ पाठवत राहा, शेअर करत राहा, जेणेकरून त्यांना वेळेवर मदत होईल. प्राध्यापक भरती आणि सेट नेट परीक्षेच्या तयारीच्या अशाच नवीन अपडेट सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. ऑल द बेस्ट. मित्रांनो, माझं टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यामध्ये मी मूळ जाहिराती टाकत असतो. काहीच फक्त विशेष जाहिरातीच मी व्हिडिओ बनवत असतो, परंतु छोट्या छोट्या जाहिराती, महत्वाच्या जाहिराती मी माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर टाकत असतो. त्याची लिंक जे आहे तुम्हाला माझ्या YouTube डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पाहते वेळेस 100% तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर मित्रांना पाठवा. खूप खूप आभार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.